ओके, गेल्या लेक्चरला आपण डिग्री टू रेडियन कन्व्हर्जन, रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन वगैरे पार्ट बघितला. या लेक्चरला आपण बघणार आहोत की 1 रेडियन म्हणजे नक्की डिग्री मध्ये किती आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला एक जे रिलेशन माहिती आहे त्याचा आपण यूज करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी 1 रेडियन ही गोष्ट तुम्हाला इथे दाखवली आहे. हा जो अँगल आहे तो 1 रेडियन आहे. जस्ट आपण 1 रेडियनचं डिग्री मध्ये बघतोय, तो पार्ट लक्षात घेताना 1 रेडियन म्हणजे अँगल किती आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून जस्ट मी हे डायग्राम काढली आहे. डायग्रामचा आणि मी जे काही रिलेशन काढत जाणार आहे त्याचा काहीही तसा संबंध नाहीये. जस्ट तुम्हाला कळण्यासाठी म्हणून हा मी इथे अँगल दाखवतो. 1 रेडियन अँगल जेव्हा असतो तेव्हा आर्क लेंथ किती असते, आर असते, रेडियस आर. ओके, सो आपल्याला रिलेशन काय माहिती आहे, पाय इन रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. हेच आपल्याला कसं लिहिता येईल, 1 इंटू पाय इन रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, हेच अजून कसं सिम्प्लिफाय करता येईल, पाय इंटू 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. असं आपल्याला लिहिता येईल. हे कसं काय, हे बघा 60 डिग्री असेल तर तुम्ही ते कसं लिहू शकता, 2 इंटू 30 डिग्री. ह्यातला जो 2 आहे ना तो कॉन्स्टंट आहे, तसंच इथे पायचं झालं. सो हे कसं लिहिता येईल, पाय इन रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. पाय या नंबरचे 3.142 हे आपण काय म्हणतो, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळतो. जर तुम्ही ऍक्च्युअली कॅल्क्युलेटरवर 180 अपॉन पाय केलं तर आन्सर काय येतं, 57.296 डिग्री असा आन्सर येणार. तुमच्या बुक मध्ये ह्याचा आन्सर काय दिलाय, 57.3248 दिलाय, विच इज रॉंग. तुम्ही कॅल्क्युलेटरवर स्वतः करून बघा, तुम्हाला आन्सर असं मिळेल 57.296. हे काय झालं, हे फ्रॅक्शन मध्ये जे आहे ते डिग्री मध्ये आहे. आपण ही क्वांटिटी आर्क मिनिट आणि आर्क सेकंड मध्ये कन्वर्ट करूया. ओके, सो हे कसं लिहिता येईल, 57 प्लस 0.296 डिग्री. बरोबर, 57 डिग्री प्लस 0.296. हेच कसं लिहिता येईल, आपल्याला आता आर्क मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला रिलेशन काय माहितीये, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. सो 0.96 डिग्री इज इक्वल टू 0.296 डिग्री इज इक्वल टू 0.296 इंटू 60 मिनिट्स. सो हे कसं आहे, 0.296 इंटू 60 कशामध्ये येणार, आर्क मिनिट मध्ये. हा तुमचा आर्क मिनिटचा सिम्बॉल. सो दिस बिकम 57 डिग्री. मल्टिप्लाय करा, 6 6 36 येणार, 9 6 54, 54 प्लस 3 किती येणार, 57, 57 से 5, 17.76 आलं. 0 येणार, 3 घर सोडून. सो हे आन्सर कसं येणार, 17.76 आर्क मिनिट आलं. ओके, आता हे आपण हे जे आर्क मिनिट मध्ये आहे पॉइंट मधला पार्ट तो आपण कशामध्ये कन्वर्ट करूया, आर्क सेकंड मध्ये करूया. सो हे कसं येणार, 57 डिग्री 17 मिनिट्स. आपण पूर्ण बाहेरच्या ब्रॅकेटलाच मिनिटचं सिम्बॉल लिहूया, 0.760 मिनिट्स. ओके, सो हे कसं येणार, 50 इथे कंटिन्यू करते. हे कसं येईल, 57 एरो जवळ आपण असा दाखवूया म्हणजे आपल्याला जागेचा काही प्रॉब्लेम येणार नाही. सो हे कसं येईल, 57 डिग्री आणि हे 17 मिनिट्स 0.760 इंटू 60 आर्क सेकंड येणार. सो हे कसं हे घालूया, हे आपण रब करूया. डिग्री 17 मिनिट्स इंटू हे करा, 6 6 36 3, 45.60 आर्क सेकंड्स मध्ये. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री 17 मिनिट्स आणि 45.60
46 चा अप्रॉक्सिमेटली काय येईल 46 इथे ॲक्युरेट पेक्षा इक्वल टू च्या पेक्षा अप्रॉक्सिमेटली साइन मोर करेक्ट असेल. म्हणजे 1 रेडियन म्हणजे काय 57 डिग्री 17 आर्क मिनिट आणि 46 आर्क सेकंड. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 रेडियन म्हणजे किती 57 डिग्री. अप्रॉक्सिमेटली त्याच्यापेक्षा थोडासा हा जास्त आहेच, बट जस्ट लक्षात ठेवायला म्हणून अंदाज येण्यासाठी म्हणू शकतो. ओके, सो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ओके, तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम. खूप भारी इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा. आपण जे आजपर्यंत क्लॉक वापरत आलोय ना त्याच्यामध्ये अँगल ही गोष्ट कशी इम्पॉर्टंट आहे, मिनिट हँड आणि अवर हँड मध्ये किती अँगल फॉर्म झाल्यात, अशा काही गंमत जम्मत आपण ह्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. ओके, आणि आपण क्लॉक रिलेटेड जे काही बेसिक्स आहेत तुमचे तर थोडे क्लिअर करूया. की तुम्ही बघू शकता इथे मी एक क्लॉक काढून दिलाय आणि हे काहीतरी इंटरेस्टिंग असं तुम्हाला दिसत असेल. मी एक्सप्लेन करते की हे काय आहे. तर बेसिकली तुमचं जे हे क्लॉक आहे तेच मी इथे काढलंय. आणि क्लॉक मध्ये बघा हे जेव्हा सर्कलवर जर सपोज तुम्ही ह्या पॉइंटला उभे आहात आणि फिरून इथे येतात तेव्हा अँगल किती फॉर्म झालेले असतात 360 डिग्री. पण गेल्याच लेक्चरला बघितलंय 1 रोटेशन जेव्हा कंप्लीट होतं तेव्हा 360 डिग्री झालेलं असतं. ओके, क्लॉक मध्ये असंच असतं. क्लॉक मध्ये हे सगळे जे मार्क असतात नंबर 1 2 3 4 ते ऍक्च्युअली आतमध्ये असतात. मी ते तुम्हाला कळण्यासाठी जस्ट बाहेर काढले. ते सगळे कसे असते इक्वी डिस्टन्स पासून असतात एकमेकांपासून. म्हणजेच 360 डिग्री आहे तो 12 पार्ट्स मध्ये इक्वली डिवाइड झालेलं असतं. आय रिपीट, 360 डिग्री 12 पार्ट्स मध्ये फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 अँड सो ऑन अशा 12 पार्ट्स मध्ये इक्वली 360 डिग्री डिवाइड झालेला असतो. ह्यावरून हे रिलेशन वापरून आपण 2 मार्क किंवा 2 नंबर मधला अँगल किती असतो म्हणजे हा अँगल किती असतो हे आपण सांगू शकतो. ओके, ते कसं काय तर हे बघा 360 डिग्री 12 पार्ट्स मध्ये जर डिवाइड झालाय तर एक पार्ट किती असेल 360 डिवाइड बाय 2 which is 30 डिग्री. म्हणजे प्रत्येक जो यातला हा जो अँगल असेल तो किती असणार 30 डिग्री. या दोघांमधला अँगल 30 डिग्री. असं प्रत्येक 2 मार्क्स मधला अँगल किती असणार 30 डिग्री असणार. ओके, ही गोष्ट आपण बऱ्याच ठिकाणी वापरणार आहोत. अजून एक गंमत बघूया. आपल्याला हे फाइंड आउट पुढे तुम्हाला सम्स आहे की अवर हँड अशी एक टाइम दिलेला असणार आणि त्यानुसार तुम्हाला सांगितलेलं असणार की अवर हँड आणि मिनिट हँड मध्ये किती अँगल आहे वगैरे क्वेश्चन्स तुम्हाला आहेत. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक एक गोष्ट आधी फाइंड आउट करावी लागणार की 1 मिनिट मध्ये अवर हँड किती रोटेट होतो आणि 1 मिनिट मध्ये तुमचा मिनिट हँड किती रोटेट होतो. ते एकदा तुम्हाला कळलं की मग तुम्हाला कुठलंही दिलेलं असेल तुम्ही त्याच्यानुसार त्याला मल्टिप्लाय करून सांगू शकता. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एक केळं जस्ट एक केळं किंवा कुठलं फ्रूट घ्या, एखादं फ्रूट एक फ्रूट किती रुपये हे माहिती असेल तुम्ही 40 फ्रूट्सची किंमत सांगू शकता किती आहे. तसंच आहे मिनिट हँड आणि अवर हँड एका मिनिट मध्ये किती रोटेट होतो हे तुम्हाला कळलं की त्याच्यानंतर सम्स कशी असू दे 15 मिनिटाला किती होतो 20 मिनिटाला तुम्ही सांगू शकता. ओके, सो तो पार्ट बघूया. ओके, हे मी जस्ट रब करून देते. हे लक्षात ठेवा की हा अँगल किती असतो 30 डिग्री असतो. ठीक आहे. ओके, सो आता आपण बघूया मिनिट हँड साठी. पहिला आपण बघूया की काय कसं आपल्याला 1 मिनिट काढता येईल. आपल्याला एक गोष्ट नीट माहिती आहे की जेव्हा एक रोटेशन कंप्लीट होतं तेव्हा 360 डिग्री याचाच आपण थोडा यूज करूया. ओके, मिनिट हँड त्याचं एक रोटेशन कधी कंप्लीट करेल जेव्हा 60 मिनिट झालेले असेल. फॉर एक्झाम्पल ह्याच केसमध्ये आता किती वाजले 3 वाजले. जेव्हा 4 वाजतील तेव्हा बेसिकली कुठे परत मिनिट हँड 12 वरती येईल. म्हणजे 60 मिनिट्स नंतर मिनिट हँड आपलं एक रोटेशन कंप्लीट करतो. ते लिहून घेऊया. फॉर मिनिट हँड पहिला लिहूया. फॉर मिनिट हँड काय लिहू शकतो आपण 360 डिग्री इक्वल्स टू 60 मिनिट्स. म्हणजे 60 मिनिट्स नंतर तो 360 डिग्री रोटेशन करतो. म्हणजेच एका मिनिटाला तो किती करेल 360 डिग्री अपॉन 60. सो 6
डिग्री रोटेशन म्हणजे मिनिट हँड प्रत्येक मिनिटानंतर 6 डिग्री पुढे गेलेला असेल. ओके, हे झालं मिनिट हँड मध्ये. आता आवर हँड साठी बघूया हीच गोष्ट कशी. फॉर आवर हँड हा तुमचा काय आहे, आवर हँड आहे. आवर हँड त्याचं एक रोटेशन कधी कंप्लीट करेल, किती मिनिटांनी करेल. ओके, सपोज आता 3 वाजले. ओके, ह्याच पोझिशनला तो कधी येईल आपण मोजत जाऊया. सपोज करा की दुपारचे 3 वाजले तर रात्रीचे 3 कधी वाजतील, बरोबर 12 आवर. म्हणजे बरोबर 12 आवर नंतर आवर हँड त्याचं एक रोटेशन कंप्लीट करतो. हेच आपल्याला कसं लिहिता येईल, 12 आवर्स आवर हँड साठी इक्वल्स टू 360 डिग्री. म्हणजेच 1 आवर इक्वल्स टू हाऊ मच, 360 अपॉन 12 which is 30 डिग्री. म्हणजेच प्रत्येक आवरला, हेच आपल्याला कळत आहे, प्रत्येक आवरला तो 30 डिग्रीने पुढे गेलेला असणार. बरोबर आहे. बघा इथे कारण 2 मार्क मधला अँगल किती असणार, 30 डिग्री असणार. ओके, हे आपल्याला काय हवं, आवर हँड प्रत्येक मिनिटला. सो आवर्स आपण मिनिट मध्ये कन्वर्ट करूया. 16 मिनिट्स 1 आवर इक्वल्स टू 60 मिनिट्स इक्वल्स टू 30 डिग्री. ओके, सो 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री रोटेशन. म्हणजेच तुमचा आवर हँड प्रत्येक मिनिटाला हाफ डिग्रीने पुढे जाईल. ओके, आय रिपीट, आपल्याला काय मिळालं, मिनिट हँड प्रत्येक मिनिटला 6 डिग्रीने पुढे जाईल. आवर हँड प्रत्येक मिनिटाला हाफ डिग्रीने पुढे जाईल. ह्याचाच उपयोग करून आता आपण सम सोडूया ह्याच्यावरचे. ओके, आपण गेल्या लेक्चरला काही गोष्टी बघितलेल्या, त्याचाच यूज करून आपण हे सम सोडवणार. गेल्या लेक्चरला आपण काय बघितलेलं म्हणजे जस्ट रेफरन्स साठी लिहून ठेवलंय. आवर हँड एका मिनिटानंतर हाफ डिग्री पुढे जातो, मिनिट हँड एका मिनिटानंतर 60 डिग्री पुढे जातो. ही गोष्ट आपण गेल्या लेक्चर्सला बघितली. आता आपण हे जे सम्स आहेत ते सोडवणार आहोत. प्रॉब्लेम काय बघा, फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. तुम्हाला काय करायचं आहे, आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यामधला अँगल काढायचा आहे. ओके, पहिला क्वेश्चन काय बघा, 5:15. थोडंसं ह्यात कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून सांगते. 5:15, क्वार्टर म्हणजे पाव भाग, 5 म्हणजे काय, 5 वाजून 15 मिनिटं. 4:45 म्हणजे काय, 5 वाजायच्या आधीची 15 मिनिटं, म्हणजेच काय, 4:45. ओके, 4:45. ठीक आहे, आपण बघूया हळूहळू जसं आपण बघत जाऊ तसं तसं ह्या कन्सेप्ट तुम्हाला कळत जाईल. ओके, पहिलं आधी सोडूया 5:15. क्लॉक मी काढून घेतलाय. 5:15 म्हणजे तुमचा जो आवर हँड असणार तो 5 आणि 6 च्या मध्ये असणार. मिनिट हँड असणार तो परफेक्टली 3 हा मार्कवर असणार. ओके, आता सध्या आपण फक्त याचं सोल्युशन डिस्कस करूया. जेव्हा कधी आपण ऑफलाईन लेक्चर्स आपले सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की बोर्डच्या दृष्टीने याचं सोल्युशन कसं लिहायचं. आता आपण जस्ट या गोष्टी डिस्कस करूया. ओके, पहिलं सम काय आहे, 5:15. ओके, आपल्याला काय करायचं, ह्या दोघांमधला हा अँगल काढायचा. ठीक आहे. ओके, आपल्याला काय माहिती, आपण गेल्याच लेक्चरला बघितलेलं की हा प्रत्येक अँगल 30 डिग्री असतो. ही गोष्ट आपण गेल्या लेक्चरला बघितली की 2 मार्क्स मधला जो अँगल असतो तो बेसिकली 30 डिग्री असतो. सो हे 30 असणार, हे 30 असणार. 30 30 60 होणार. मी जस्ट इथे लिहिते 30 डिग्री प्लस 30 डिग्री काय झालं, 60 डिग्री येणार. पण जो तुमचा आवर हँडचा क्लॉक असणार तो डायरेक्टली 5 वर नसणार, तो 5 आणि 6 च्या मध्ये असणार. म्हणजे तो किती पुढे गेला असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल. आपल्याला हा अँगल किती असेल हे काढावं लागेल. ओके, तो कसा काढायचा, सिंपल आहे. आपल्याला काय करायचं, आवर हँड एका मिनिटाला हाफ डिग्री पुढे जाईल. ओके, मग 15 मिनिटाला तो किती गेला हे आपल्याला काढायचं. लिहून घेते, एका मिनिटाला तो किती हाफ डिग्री पुढे जातो. तर टायमिंग काय, 5:15 आहे. मी लिहिते, तुमचं कन्फ्युजन नको. 5:15 हे टायमिंग आहे. या वेळेला तो किती 15 मिनिट्स पुढे गेला. सो हे कसं येईल, 15 मिनिट्स साठी किती हे आपल्याला काढायचं. म्हणजे ह्याचा आन्सर काय ना, 15 डिवाइड बाय 2 विच इज 7.5. म्हणजे हा जो तुमचा अँगल असेल हे जस्ट टू द स्केल फिगर नाही
हा किती असणार 7.5 असणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या 60 मध्ये 7.5 ऍड करायचं. आन्सर काय आलं 67.5. म्हणजे जेव्हा घड्याळात 5:15 वाजलेले असेल तेव्हा मिनिट हँड आणि अवर हँड मध्ये अँगल